राजकारण विकोपाला गेलेलं आहे की तरुण पोरांनी पूर्ण अनुभव घेऊन किमान 30 वर्षाच्या नंतर वय मर्यादा 30 वर्षाच्या नंतर ते राजकारणाचा विचार करावा की कार्यकर्त्यांनी प्रत्येक तासाला चेक करावं की आपला नेता आपल्याबरोबरच आहे का दुसऱ्या पक्षात गेला आहे. राजकारण हे जे गुंडांचा अड्डा न बनता विकास मार्गावरील सज्जन लोकांचा तळ बनावा. सिंहगड फाउंडेशन व कुलदीप तात्या कोंडे युवा मंच यांच्यातर्फे आज भव्य असं रक्तदान शिबिर कुसगाव या ठिकाणी भरवण्यात आलेलं आहे. नक्की या रक्तदान शिबिराचा उद्देश आणि काय आहे हे आपल्याबरोबर आपण जाणून घेऊया. कुलदीप तात्या कोंडे युवा मंच कुलदीप तात्या यांच्याकडून. तात्या काय सांगताल, काय उद्देश होता हे करण्यामागचा आणि कोणाकोणाचं सहकार्य आपल्याला लाभले? खरं तर सिंहगड फाउंडेशनचा हा उपक्रम गेली 5-6 वर्ष झालं चालू आहे. म्हणजे एक समाजकार्याची आवड असणारा कार्यकर्ता योगेश मांगले त्यांच्या माध्यमातून हे रक्तदान शिबिर दरवर्षीप्रमाणे या ठिकाणी होत असतं. आणि जसे योगेश मांगले आणि एक आमचे चांगले संगत किंवा एक चांगले संबंध आमचे जोडले गेले, त्याच्यानंतर मी त्यांना बरोबर घेऊन किंवा ते मला बरोबर घेऊन हे सामाजिक उपक्रम या ठिकाणी अनेक वर्षाला राबवत आहेत. मध्यंतराच्या काळामध्ये जवळजवळ 20 शाळांना ई लर्निंग किट दिलं. त्यानंतर ज्या शाळेंमध्ये जिल्हा परिषद शाळा आहेत आणि बऱ्याचशा शाळेंमध्ये पोरांना खाली फरशीवर बसावं लागतं, तर त्याचं उद्दिष्ट ठेवून किती फरशीवर बसून आहेत ह्या ज्या अनुषंगाने त्या ठिकाणी सिंहगड फाउंडेशन असेल किंवा बोरवेल्ला प्रतिष्ठान असेल यांच्या माध्यमातून आता बेंचेस बनवण्याचं काम त्या ठिकाणी चालू आहे. बऱ्याचशा शाळांना बेंचेस, वह्या किंवा शिक्षणोपयोगी जे काय वस्तू आहेत, एक समाजकार्य म्हणून की समाजामध्ये एक कुठंतरी आपण समाजाचं देणं लागतो. ज्या समाजाने आपल्याला लहानाचं मोठं केलेलं आहे त्या समाजासाठी काहीतरी देणं लागतो ह्या उद्देशानं की भविष्यातली जी आपली तरुण पिढी आहे ह्यांना चांगलं मार्गदर्शन व्हावं आणि ह्यांना ज्या काही सुखसुविधा आहेत त्या आपल्या परीने किंवा सिंहगड फाउंडेशनच्या परीने जे करता येईल ते प्रामाणिकपणाने या ठिकाणी चाललेले आहे. ह्याच्यामध्ये कुठलाही राजकीय उद्देश नाही आणि हे जे काम आहे हे भविष्यामध्ये निश्चितपणानं ह्या फाउंडेशनच्या माध्यमातून ह्या भागाला, ह्या परिसराला पोषक ठरणार आहे. कारण अनेक चांगली उद्दिष्ट त्यांची या ठिकाणी आहेत. कारण वृक्षारोपण, आरोग्य, पर्यावरण आणि शिक्षण ह्या 3 गोष्टी फोकस करून भविष्यामध्ये एक चांगलं काम करण्याचा उद्दिष्ट सिंहगड फाउंडेशनचा आहे. मी आजच्याला ह्या सिंहगड फाउंडेशनच्या रक्तदान शिबिराच्या निमित्तानं ज्या रक्तदात्यांनी रक्तदान केलेलं आहे त्या सगळ्यांचे मी मनापासून या ठिकाणी आभार मानतो. जवळजवळ 100 पिशवी या ठिकाणी रक्त संकलित करण्याचं उद्दिष्ट आहे आणि भविष्यकाळामध्ये त्याहीपेक्षा जास्त रक्त ही या ठिकाणी होईल. आणि रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान मानलेलं आहे. कारण ते कुठल्याही फॅक्टरीमध्ये तयार होत नाही, ते माणसापासूनच माणसाला मिळतं आहे. आणि म्हणून माणसासाठी ही दाखवलेली ज्या रक्तदात्यांनी माणुसकी ही कुठल्याही दानापेक्षा श्रेष्ठ आहे असं मला या ठिकाणी वाटतं. आता ते दुसरा प्रश्न या ठिकाणी आहे. राजकारण जसं आपण पहिल्यापासून सांगत आला आहे की मी 80% समाजकारण आणि 20%च राजकारण करतो. राजकारणाचा जो आत्ताच्या काळामधला किंवा आता जी समाजात चालू आहे हे राजकारणाची पद्धत बदलत चालली आहे का? राजकारण विकोपाला गेलेलं आहे आणि राजकारण करण्याची राजकारणी लोकांची पद्धत खूप बदललेली आहे. एक नेता घडण्यासाठी अनेक वर्ष मेहनत करावी लागते. त्याला समाजातल्या प्रत्येक तळागाळातल्या गोष्टीचा अनुभव यायला अनेक वर्ष लागत आहेत. परंतु आता ती परिस्थिती राहिलेली नाही आहे. कारण ज्याच्याकडे पैसे आहे तो राजकारणात यायला बघतोय आणि पैशाच्या जोरावर आम्ही निवडणुका लढू आणि जिंकू असं प्रत्येकाला या ठिकाणी वाटलेलं आहे. आणि म्हणून इलेक्शनच्या तोंडावर मतदारांना जे काही प्रलोभनं दाखवलेले जात आहेत तर ते मला वाटतं काही जास्त काळ टिकत नाही. मी या ठिकाणी एक उत्तम उदाहरण असं देईल की मेथीची भाजी जी आहे ती 8 दिवसात उगवते आणि 15 दिवसात संपती. एक नारळाचा कोंब उगवायला 6-6 महिने लागतात आणि तो त्या लोकांपर्यंत, मर्यादापर्यंत पोचायला 6 वर्षे लागतात. आणि म्हणून तात्पुरतं राजकारण न करता समाज विमुख राजकारण करणं अत्यंत गरजेचं आहे.
राजकारणामध्ये प्रत्येकाला या लोकशाहीमध्ये निवडणुका लढवण्याचा अधिकार आहे, परंतु आपण जास्तीत जास्त माझं तर या गोष्टीला विरोध आहे असं वाटतं. म्हणजे माझे विचार मी मांडतो की तरुण पोरांनी पूर्ण अनुभव घेऊन किमान 30 वर्षाच्या नंतर तरी, वय मर्यादा 30 वर्षाच्या नंतर तरी राजकारणाचा विचार करावा. कारण आता 18-19 वर्षाची पोरं बॅनर लावतायत, 22 सरपंच, 22 सभापती, पंचायत समिती सदस्य वगैरे ह्या गोष्टी त्यांना कुठलाही याचा अनुभव नाही. आणि मग त्याच्यामध्ये वाद गेल्याच्या नंतर हे राजकारण किंवा सत्ता आणि संपत्ती आयुष्यभर काही कुणाजवळच राहिलेली नाही. त्यामुळं पहिलं करिअर करून भविष्यकाळाचा विचार करून समाजकार्य करण्याला काही त्या ठिकाणी विरोध नाही. समाजात जे जे आपापल्या परीने अगदी वर्षातनं 1-2 वेळा जरी समाजकार्य केलं तरी ते तुमच्यासाठी भविष्य भरपूर झालं. परंतु जर रोज उठून जर त्या गोष्टी करायला किंवा इतर गोष्टींचा अभ्यास न करता समाजाच्या पुढं करणं किंवा त्यासाठी ते घातक ठरतं. समाजसुद्धा आता तुम्ही बघता अनेक म्हणजे तोही अनुभव घेत असतो प्रत्येक कार्यकर्त्याचा नेत्याचा. आणि मतदान करताना मात्र मतदान त्याला ज्या ठिकाणी जो उमेदवार आवडतो त्या ठिकाणी तो मतदान करत असतो. आणि आजच्या ज्या काही राजकारणाच्या ते खरंच म्हणजे तसं पाहत पण नाही आणि ऐकवत पण नाही अशी सध्याची राजकीय परिस्थिती आहे. कारण वरच्या नेत्यांनाच आता भान राहिलेलं नाही. मी आज सकाळीच वर्तमानपत्रामध्ये एक हे वाचला कार्टून आहे की कार्यकर्त्यांनी प्रत्येक तासाला चेक करावं की आपला नेता आपल्याबरोबरच आहे का दुसऱ्या पक्षात गेला आहे. म्हणजे तासाला बदलणारं राजकारण आता मिनटाला बदलायला लागलेलं आहे. त्यामुळं काही भरवशाचं नाही राहिलं असं. पण ह्याच्यामध्ये सुद्धा अनेक प्रगती होईल असं वाटतं, बदल होतील आणि भविष्य काळामध्ये एक चांगल्या लोकांना राजकारणामध्ये चांगली संधी मिळेल असं ह्या दृष्टिकोनातून आता तरी सध्याच्या या राजकारणाबद्दल वाटते. शेवटचा प्रश्न आहे, तरुणांनी राजकारणात यावं का? निश्चितपणाने तरुणांनी राजकारणात आलंच पाहिजे. मी अनेक वेळा सांगितलेलं आहे, राजकारण हे जे गुंडांचा अड्डा न बनता विकास मार्गावरील सज्जन लोकांचा तळ बनावा. आणि त्यामुळं तरुणांनी राजकारणात येणं अत्यंत गरजेचं आहे. परंतु त्या बाकीच्या काय गोष्टी की काही तरुणांना काम करण्याची भरपूर इच्छा आहे, परंतु पैशाच्या अभावी त्यांना वाटतं की राजकारणात खूप पैसा लागतो आहे. परंतु पैशापेक्षा सुद्धा तुम्हाला माणसं गोळा करण्याची, माणसं जोडण्याची जी कला आहे ती अवगत करणं खरं तर गरजेचं आहे. राजकारण फक्त पैशानेच होत नाही. आणि जर पैशाने राजकारण झालं असतं तर निश्चितपणाने टाटा बिर्ला वगैरे ह्या लोकांनी देश ताब्यात घेऊन राज्य केलं असतं. परंतु लोकशाही आहे, त्या लोकशाहीमध्ये सर्वसामान्य लोकांना राजकारण करण्याचा त्या ठिकाणी अधिकार आहे. म्हणून मी आवर्जून सांगेल की तरुण म्हणजे किमान 30 वर्षाच्या पुढचा, की त्यांनी पूर्ण अनुभव घ्यावा, 10-5 वर्षे समाजसेवा करावा, समाजाचा अभ्यास करावा. समाज कसा आहे, आज आम्हाला 20 वर्ष झालं मी राजकारण करतो आहे. मला आजपर्यंत 20 वर्षामध्ये काही लोकांचा अंदाज आला नाही. म्हणजे 20 वर्ष लोक ओळखण्यात गेलेली आहेत. 20 वर्षामध्ये जर लोक ओळखू शकलो नाही तर तुम्ही 1, 2, 4, 6 महिन्यामध्ये काय लोकांना हे करणार. वाईट नाहीत लोक, जनता वाईट नाही आहेत, परंतु जनताही आपला अनुभव घेत असते. जनता जसं आपण जनतेसमोर जात असतो तसे अनेक लोक जनतेपुढे येतात. त्यातनं आपल्यापेक्षा त्यांना उजवा कोण वाटतो त्याच्याकडे लोक आकर्षित होतात. धन्यवाद सर. आपण पाहिलं की सिंहगड फाउंडेशन आणि कुलदीप तात्या कोंडे युवा मंच यांच्यामार्फत हे रक्तदान शिबिर समाजाच्या सेवेसाठी आणि समाजाची सेवा करण्यासाठीच इथून पुढेही हे कार्यरत राहणार आहे. जीवन सोनवणे, राजगड न्यूज, भोर. आपल्या परिसरातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या राजगड न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा. राजगडन्यूज.com या वेबसाईटला भेट द्या.